नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा 2025 मुख्य परीक्षा अनुषंगाने नव्याने समाविष्ट करण्यात आलेला एक विषय म्हणजे आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट. आता या विषयाची सुरुवात कशी करावी, कुठल्या गोष्टी वाचायच्या आहे, त्या संबंधीचा डिटेल एक स्ट्रॅटेजी आणि रोड मॅप आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. तर अभ्यासाला सुरू करण्यापूर्वी आपल्याला वेटेज समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता वेटेज समजून घेण्यासाठी आपण यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशनचे बॅक इयर जे पेपर झालेले आहेत त्यांचे पीवायक्यूज किती विचारले गेलेले आहेत प्रत्येक वर्षी ते समजून घेणार आहोत. राज्यसेवेची आपली पहिली एक्झाम आहे, त्याचं जे अनालिसिस आहे ते आपल्याकडे अवेलेबल नाही. तर यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन मध्ये 2025 म्हणजे यावर्षी झालेली जी मुख्य परीक्षा होती त्यामध्ये एक प्रश्न विचारला गेला 10 मार्कांसाठी. 2024 मध्ये दोन प्रश्न विचारला गेले 25 मार्कांसाठी. 23 मध्ये एक प्रश्न विचारला गेला 10 मार्कांसाठी. 22 मध्ये दोन प्रश्न विचारला गेला 25 मार्काला. 21 मध्ये दोन प्रश्न विचारला गेला 25 मार्काला. 20 मध्ये एक प्रश्न विचारला गेला 15 मार्काला. 19 मध्ये दोन विचारला गेला 25 मार्काला आणि 18 मध्ये एक प्रश्न विचारला गेला 10 मार्काला. तर यावरने एकूण आपल्याला काय कळतं की आपण जवळपास 1 ते 2 प्रश्न हे डिझास्टर मॅनेजमेंट या सब्जेक्ट कडनं एक्सपेक्ट करू शकतो आणि मार्कांच्या पॉइंट ऑफ व्ह्यू जर बघितलं तर जवळपास 10 ते 25 मार्क हे या प्रश्नाला आहेत. करेक्ट. म्हणजेच याचा अर्थ आपल्याला या 25 मार्कांसाठी की तयारी करायची आहे, म्हणजे दोन प्रश्नांची जवळपास तयारी करायची आहे. करेक्ट. त्यानंतर बघा की आपत्ती व्यवस्थापन या विषयाचे काय महत्व आहे. ठीक आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंट आपला हा जो विषय आहे हा जनरल स्टडी 3 मध्ये येतो. करेक्ट. आणि या सब्जेक्ट सोबतच आपल्याला पर्यावरण म्हणजे एन्व्हायरमेंट अभ्यासायचं आहे, त्या पलीकडे अंतर्गत सुरक्षा इंटरनल सिक्युरिटी अभ्यासायची आहे, अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स ही अभ्यासायचे आहे आणि विज्ञान व तंत्रज्ञान म्हणजेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा विषयी अभ्यासायचा आहे. आता या सर्व विषयांच्या तुलनेत जर बघितलं तर आपल्याला दिसतं की आपत्ती व्यवस्थापनावर फक्त 1 ते 2च प्रश्न आहे, म्हणजे तेही 25 मार्काला. मग हा विषय मी ऑप्शन मध्ये सोडून येतो असं जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्ही चुकता. का चुकतात मी सांगतोय. जर तुम्ही प्रिव्हियस इयरचे जे टॉपर आहेत यूपीएससीचे त्यांचा जर एक अनुभव ऐकला तर तुम्ही त्यांना जर ऐकलं तर ते हेच सांगतील की तुमचा 1 ते 2 प्रश्न जर सुटत असेल प्रत्येक जनरल स्टडीमध्ये किंवा कुठल्याही पेपरमध्ये ऑप्शनल किंवा बाकींच्या याच्या, तर त्या कारणाने त्यांचं सिलेक्शन राहिलेलं आहे त्याच्या आधीच्या अटेम्प्टमध्ये. करेक्ट. याचाच अर्थ काय की तुम्ही जितके जास्त प्रश्न अटेम्प्ट कराल म्हणजेच 20च्या 20 प्रश्न अटेम्प्ट कराल तितके जास्त चान्सेस राहतात की तुमची मेन्स एक्झाम निघणार आणि तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल येणार आणि फायनल सिलेक्शन होणार. म्हणून तुम्ही आपत्ती व्यवस्थापनाचे हे 2 प्रश्नही सोडू शकत नाही. आपत्ती व्यवस्थापनाला तुम्ही ऑप्शन मध्ये सोडून येऊ शकत नाही. त्याही पलीकडे माझा जो पर्सनल अनुभव आहे मी तुम्हाला हे सांगतो की या सर्व विषयांमध्ये तुम्हाला आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यास जो आहे ना तो सर्वात सोपी आहे. कारण त्यांचा सिलेबस जो आहे ना तो लिमिटेड आहे. लिमिटेड सिलेबस, सोपी टॉपिक आणि तुमची रिव्हिजन किंवा तो रिव्हिजन सोडा तुमचा तो तयारच 15-20 दिवसात होतो जर तुमच्याकडे जर प्रॉपर नोट्स आहेत. रिव्हिजन त्याची तर 1-2 दिवसातच होऊन जातं. इतका सोपी विषय आहे आणि तो तुम्ही सोडून येणे हा अफोर्डच करू शकत नाही. आणि त्याही पलीकडे माझा अनुभव मी काय सांगतोय की अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स मध्ये एखाद्या वेळेस असं होतं की एखादा प्रश्न असा येतो की त्याबद्दल आपल्याला माहिती नसतं. करेक्ट. मग तो आपल्याला जमतच नाही तर आपल्याला लिहिताच येत नाही काही, कारण तो टेक्निकल प्रश्न आहे इकॉनॉमिक्सचा. मग अशा वेळेस आपला आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट किंवा पर्यावरणाचे प्रश्न ना हे बफर म्हणून काम करतात. बफर म्हणून काम करणे म्हणजे कुशनिंग जो राहतो ते ऍक्च्युली त्याचं काम ते करतात. म्हणजे इकडला एखादा प्रश्न जरी सुटला तरी तुमचं ते कव्हरेज जे आहे ते आपत्ती व्यवस्थापन मधून होऊन जातं. मग अशा अनुषंगाने तुम्ही त्याला लाईटली घेणे हे म्हणजे तुमची चूक होणार आहे. करेक्ट. तो तुम्ही सोडून येऊ शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा जर आपण जर बघितलं की एन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट हा कंबाईन असा विषय आहे ऍक्च्युली, आपण त्याची जेव्हा तयारी करतो तेव्हा कसं ऍक्च्युली प्रश्नांचं वेटेज असतं ते मी तुम्हाला समजून सांगतो. जवळपास हे दोन्ही जे काही सब्जेक्ट आहे किंवा टॉपिक आहे हे मिळून आपले 4 प्रश्न येतात. ठीक आहे. जनरल स्टडी 3 मध्ये जर समजा जर एन्व्हायरमेंटचे 3 प्रश्न आले तर डिझास्टर मॅनेजमेंटचा 1 प्रश्न येतो. करेक्ट. पण समजा जर डिझास्टर मॅनेजमेंटचे 2 प्रश्न आले तर एन्व्हायरमेंटचे 2 प्रश्न येतात. आता खूप वेळा जर तुम्ही यूपीएससीचे बॅक इयर पेपर बघितलं तुम्हाला अशाच प्रकारे कॉम्बिनेशन दिसणार एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंटच्या प्रश्नांचं. म्हणजेच आपण ऍटलिस्ट 2-2 प्रश्न एक्सपेक्ट करू शकतो एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट या सब्जेक्ट कडे. त्यानंतर बघा आता सर्वात महत्वाचं म्हणजे सिलेबस डिकोड केलेला आहे मी इथे आणि तुमची तयारी खूप शॉर्ट केलेली आहे आणि एका प्रकारे असं म्हणतो की तुम्हाला कमी एफर्टमध्ये जास्तीत जास्त कसे मार्क मिळावे हे मी इथे समजून सांगणार आहे. तर बघा की जो सिलेबस आहे मी 3 भागात डिकोड करू शकतो डिझास्टर मॅनेजमेंटचा. पहिला भाग जो आहे तो आहे आपत्ती व्यवस्थापनाची ओळख. आता ही आपत्ती व्यवस्थापनाची ओळख म्हणजे काय की आपत्ती व्यवस्थापनासंबंधी जे काही बेसिक संज्ञा किंवा आपण म्हणतो की त्याच्याबद्दलचे जे कन्सेप्ट आहे ते समजणे आवश्यक असते. म्हणजेच काय की आपत्ती म्हणजे काय असतं. त्यानंतर आपत्तीसारखाच आणखी एक कन्सेप्ट आहे त्याला आपण संकट म्हणतो. हे काय असतं. करेक्ट. आपत्ती आणि संकट मधला फरक काय आहे. त्या पलीकडे वल्नरेबिलिटी असुरक्षितता हे काय असतं. करेक्ट. त्यानंतर तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग म्हणजे क्षमता विकास करणे आवश्यक असतं. करेक्ट. ही क्षमता काय असतं किंवा क्षमता विकास काय असतं किंवा मग आपलं आपत्ती व्यवस्थापनाचं चक्र काय
तर असे जे बेसिक कन्सेप्ट आहे हा म्हणजे आपत्ती व्यवस्थापनाची ओळख याच्या अंतर्गत येतो. करेक्ट. त्याही पलीकडे मग आपत्ती आणि भारतातील आपत्ती व्यवस्थापन हा दुसरा भाग महत्वाचा आहे. तो अभ्यासणे अतिशय महत्वाचा आहे. खूप वेळा प्रश्न इथे येतात. आता मग काय आहे आपल्याला भारतातील आपत्ती व्यवस्थापन, भारताने काय अशा गोष्टी बनवलेल्या आहेत किंवा केलेल्या आहेत की जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन तेवढं इफेक्टिव्ह झालं पाहिजे. तर त्यामध्ये समजून घ्या की भारताने काही ऍक्ट म्हणजे कायदे बनवले आहेत आपत्ती व्यवस्थापनासंबंधी. करेक्ट. काही असे प्लान किंवा आपण म्हणतो की पॉलिसीज बनवलेल्या आहे की त्या आपत्ती व्यवस्थापनाला कंट्रोल करायला महत्वाच्या असतात. करेक्ट. त्याही पलीकडे तुमचे काही नवीन अशा संस्था जसं की एनडीएमए वगैरे. करेक्ट. आता हे एनडीएमए या ऍक्टच्या अंतर्गतच बनलेले आहे. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. ठीक आहे. नॅशनल लेवलला. स्टेट लेवलला एसडीएमए आहे, स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, आणि डिस्ट्रिक्ट लेवलला डिस्ट्रिक्ट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी ही बनवलेली आहे, ज्याचे हेड जे असतात ते कोण असतात तर कलेक्टर असतात. करेक्ट. तर अशा पद्धतीने हे नॅशनल लेवलला एनडीएमए पंतप्रधान हेड असतात, एसडीएमए चीफ मिनिस्टर हेड असतात, डीडीएमए जिल्हाधिकारी हेड असतात. करेक्ट. तर या संस्था काय आहेत हे आपल्याला समजून घेणे आवश्यक आहे. त्या पलीकडे विविध आपत्ती व त्यांचे व्यवस्थापन व आंतरराष्ट्रीय यंत्रणा. विविध ज्या आपत्ती आहेत जसं आपला भूकंप झाला ही एक आपत्ती आहे. करेक्ट. त्या पलीकडे जसं आता कोरोनाला जैविक आपत्ती म्हटलं जातं. तर अशा आपत्तीचे व्यवस्थापन कसे करायचे आहे तर हे समजून घेणे आवश्यक राहतं. त्या पलीकडे आंतरराष्ट्रीय यंत्रणा जसं सेंडाई फ्रेमवर्क. आता सेंडाई फ्रेमवर्क इतका महत्वाचा की युपीएससी मध्ये याच्यावर रिपीटेडली प्रश्न विचारला जातो. सेंडाई फ्रेमवर्क झाला, त्या पलीकडे ह्योगो फ्रेमवर्क झाला. करेक्ट. तर हे फ्रेमवर्क समजणे अतिशय महत्वाचे असते. तर अशा पद्धतीने सिलेबस जो आहे ना तो 3 भागात मी डिवाइड केलेला आहे. एक आहे आपत्ती व्यवस्थापनाची ओळख, त्यानंतर आपत्ती आणि भारतातील आपत्ती व्यवस्थापन, त्या पलीकडे विविध आपत्ती व त्यांचे व्यवस्थापन म्हणजे इंडिव्हिज्युअल आपत्तीसाठी वेगवेगळं व्यवस्थापन असतं, त्यानंतर आंतरराष्ट्रीय यंत्रणा. करेक्ट. आता ह्या 3 भागांचाच डिटेल जो सिलेबस आहे त्याची एक पीडीएफ मी बनवलेली आहे. ती टेलिग्रामवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तिथं तुम्ही ते डाउनलोड करू शकता. आता ही पीडीएफ बघा. इथे मी तुम्हाला विविध असे जे काही घटक आहेत 3 भाग आहेत त्यांचे डिटेल्ड असे गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची ओळख जसं की हजार्ड काय आहे म्हणजे आपत्ती काय आहे, हजार्ड काय आहे, त्या पलीकडे असुरक्षितता, जोखीम क्षमता, हे कन्सेप्ट काय, या संज्ञा काय, त्या पलीकडे आपत्ती व्यवस्थापनाचे चक्र काय असतं, त्यानंतर नैसर्गिक व मानव निर्मित आपत्ती आहेत जसं भूकंप, सुनामी, भूस्खलन नैसर्गिक आहे. पण जर आपण म्हटलं की आण्विक स्फोट झाला, धरणफुटी झाला, हे मानव निर्मित आहे. करेक्ट. त्यानंतर भारतामधील आपत्ती व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं जातं त्या संबंधित कुठले कायदे आहे का, कुठला प्लान आहे का, आपला योजना किंवा कुठला आता पॉलिसी आहे का. तर हे कायदे अतिशय महत्वाचे आहे आणि त्या कायद्याअंतर्गत काय गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत हे अभ्यासणं अतिशय महत्वाचं असतं. तर हा डिटेल जो सिलेबस आहे हा आपण टेलिग्रामवर अपलोड केलेला आहे. त्याची पीडीएफ तिथे अवेलेबल आहे. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही तो डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता बॅक टू सिलेबस. ठीक आहे. बघा आपल्याला आता सुरुवात कशी करायची आहे. करेक्ट. आता एक बघा की आपल्याला एक तर कळलं की 1 ते 2 प्रश्न येतात, तेही जवळपास 25 मार्कांसाठी. मग मी याच्यासाठी कुठलं एक स्पेशल पुस्तक वाचायचं का आता नाही, कारण आपल्याकडे 3.5 महिने आहे आणि या 3.5 महिन्यापैकी बराचसा वेळ आपल्याला ऑप्शनलला द्यायचा आहे, काही आपल्याला एसे रायटिंगही करायचं आहे आणि आपले जे जुने सब्जेक्ट होते म्हणजे जुन्या पॅटर्ननुसारचे जे सब्जेक्ट होते त्यांचीही तयारी करायची आहे. म्हणून इथे तुम्ही रेफरन्स पुस्तक वाचू नका, त्यापेक्षा तुम्ही नोट्स वाचा. ठीक आहे. तर जे इंग्लिशमधनं तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी भरपूर युपीएससीचं जे मटेरियल आहे ते अवेलेबल आहे इंग्लिशमधनं. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी कदाचित महाराष्ट्रातनं जे काही विद्यार्थी सिलेक्ट झाले मराठी माध्यम घेऊन त्यांच्या नोट्सही अवेलेबल असतील, चांगली गोष्ट आहे. नसतील तरी आमच्या ज्या नोट्स आहेत त्या काही दिवसात टेलिग्रामवर अपलोड होणार आहे, ज्या मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमातून असणार आहे. आणि ह्या परीक्षा भिमुख म्हणजे परीक्षेला घेऊनच आम्ही बनवलेल्या आहे. त्यामध्ये आम्ही खूप जास्त गोष्टी सांगितलेल्या नाही. म्हणजेच काय, त्या तुमच्या 15 ते 20 दिवसात रिव्हिजन होऊ शकतात. म्हणजे फर्स्ट रीडिंग तुमची 15 ते 20 दिवसात देऊ शकतात, रिव्हिजन तर तुम्ही 2 दिवसातही करू शकतात. टेलिग्रामवर अपडेट राहा त्या नोट्ससाठी. ठीक आहे. त्यानंतर वेटेज वाईज वाचन करणे. आता वेटेज वाईज वाचन करणे म्हणजे काय, युपीएससीची तुम्ही प्रिव्हियस इयर पेपर बघा, जवळपास 2 प्रश्न विचारले गेलेले आहे. तुमचं ते अनालिसिस मॅक्झिमम 2 तासात होणार. ठीक आहे. मागच्या वर्षी 10-12 वर्षाचे प्रश्न बघितले तरी किती प्रश्न येणार. ठीक आहे. 12 वर्षाचे डबल करा, 24 प्रश्न येणार. 24 प्रश्न तुम्ही एक वेळा वाचून बघा, तुम्हाला त्याचे टॉपिकच समजणार की या टॉपिकवर प्रश्न विचारले चाललेले आहेत आणि ते कशा प्रकारे विचारले चाललेले आहेत. करेक्ट. म्हणून तुम्ही जे वेटेज वाईज जर तुम्ही वाचन केलं तर तुम्हाला कमी एफर्टमध्ये जास्तीत जास्त आउटपुट मिळू शकतो. त्यानंतर फर्स्ट रीडिंग लवकरात लवकर करा. हे का करणे आवश्यक आहे, कारण त्या विषयाबद्दलचा एक कॉन्फिडन्स बिल्ड होणे खूप आवश्यक असतो. आणि जर तुम्ही पहिल्या महिन्यात जर जे नवीन विषय आणि त्याच नवीन विषयात आपला आपत्ती व्यवस्थापन येतो, करेक्ट, या विषयाची तयारी जर तुम्ही लवकरात लवकर केली तर तुमचा त्या विषयांबद्दलचा कॉन्फिडन्स वाढणार आहे. म्हणून फर्स्ट रीडिंग तुम्ही लवकरात लवकर करणे अतिशय आवश्यक आहे. त्यानंतर इंटरनेटचा वापर भरपूर करा आणि या इंटरनेटच्या वापरामुळे तुम्हाला काय गोष्टी समजू शकतात आणि काय गोष्टी तुम्हाला समजायच्या आहेत ते लक्षात घ्या. म्हणून चला की आपत्ती व्यवस्थापनाची कुठली न्यूज तुम्ही आता वाचलेली आहे
तर त्यामध्ये कदाचित भारतात संबंधीची न्यूज असेल किंवा भारताच्या बाहेरची असेल, पण त्याचे काही मॉडेल्स असतात असे. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला द्यायचं झालं तर उष्णतेसंबंधी भारतात एक फेमस मॉडेल आहे, त्याला म्हटलं जातं अहमदाबाद मॉडेल. ठीक आहे. आता हे तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये कोट करू शकता. करेक्ट. हे अतिशय महत्वाचं असे मॉडेल आन्सरमध्ये कोट करणे. त्याही पलीकडे जर आपण आता कोरोना जी आपत्ती आलेली होती, एक जैविक आपत्ती आहे, त्यामध्ये जे धारावी मॉडेल होतं, मुंबईमध्ये धारावी भाग आहे आणि तिथलं जे मॉडेल होतं तेही मग बाकी शहरातल्या जे काही तिकडलं प्रशासन आहे त्यांनी अडॅप्ट केलं आणि त्यांच्या अंतर्गत मग या कोरोनाचं व्यवस्थापन केलेलं आहे. करेक्ट. मग असे जे मॉडेल असतात ना, अहमदाबाद मॉडेल झालं, धारावी मॉडेल झालं, हे तुमच्या आन्सरमध्ये आलेलं पाहिजे अशा आन्सर. करेक्ट. आणि हे एक्झाम्पल जेव्हा येतात ना, तुम्हाला एक्स्ट्रा मार्क मिळतात. तर इंटरनेटचा वापर करून असे भरपूर असे एक्झाम्पल तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्याही पलीकडे चॅट जीपीटी आहे. आता चॅट जीपीटी आणखी पॉवरफुल आहे आणि त्यातनं तुम्ही असे भरपूर काही मॉडेल्स आणि एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता. फक्त डेटा त्याचा थोडा आपण म्हणतो ऑथेंटिकेट नसतो, त्याची ऑथेंटिसिटी एक वेळा चेक करत चला. करेक्ट. त्यानंतर बघा, शॉर्ट नोट्स पण अत्यावश्यक. म्हणजेच काय, असं काहीतरी तुम्ही वाचलं तर ते तुमच्या वन पेजर नोट्समध्ये लिहून ठेवून द्या, सो दॅट की जेव्हा रिव्हिजन कराल तेव्हा तुम्ही गोंधळून नाही जाल की मी कुठे वाचलं, काय वाचलं आणि ऑनलाईन त्याचा डेटा पुन्हा सर्च करत बसले, वेळ खूप जाणार. त्या कारणाने जी काही नवीन गोष्ट अवांतर वाचता ती तुमच्या वन पेजर नोट्समध्ये लिहून ठेवा. त्यानंतर महत्वाचं म्हणजे काय, टॉपिक वाचन झाल्यावर त्या संबंधित युपीएससी पीवायक्यू लिहून बघा. आता मी तुम्हाला 3 भागात आपला सिलेबस डिवाइड करून दिलेला आहे. आता त्यातला कुठलाही एक भाग तुम्ही जर वाचला तर त्या संबंधित युपीएससी या प्रिव्हियस इयर मध्ये कुठला प्रश्न विचारला आहे तो लिहून बघणे अतिशय आवश्यक आहे. एकदा तुमची रीडिंग कमी झाली तरी चालेल, म्हणजे रिव्हिजन कमी झाली तरी चालेल, पण तुमचं आन्सर लिहिणे अतिशय महत्वाचं आहे. हे मी सर्वच विषयासाठी सांगतोय, कारण जे विद्यार्थी मेन्सला अपियर होत आहे त्यांचं सिलेक्शन मी असं म्हणतोय की फक्त अभ्यास कमी होता म्हणून राहिलं नाही असं नाही होणार. त्यांनी रायटिंग नाही केली म्हणून त्यांचं सिलेक्शन नाही झालं हे होणार आहे. ठीक आहे. अभ्यास हा जवळपास 19-20 असतो सगळ्यांचा, म्हणजे जवळपास एकाच पातळीवर सर्व लोक असतात. पण ज्यांची रायटिंग खूप चांगली असते ना, तो विद्यार्थी ऍक्च्युअली इंटरव्ह्यूला क्वालिफाय होतो आणि फायनल सिलेक्शन त्याचं होतं. म्हणून आन्सर रायटिंग अतिशय महत्वाचं आहे. करेक्ट. त्यानंतर बघा, आन्सर्स इव्हॅल्युएट करून घ्या. म्हणजे तुम्ही प्रश्न लिहिणे जितका महत्वाचा आहे त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आन्सर इव्हॅल्युएट करणे. का? कारण बघा की मला जर कळालं की मी काय चुका केल्या आहेत, काय मी एक्स्ट्रा लिहू शकतो आन्सरमध्ये, तर माझं आन्सर आणखी रिफाईन बनतं. परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे काही महत्वाचे असे टॉपिक्स असतात किंवा त्याची जे डिमांड असतं प्रश्नांची, हे मी चांगल्या पद्धतीने समजू शकतो. करेक्ट. म्हणून आन्सर इव्हॅल्युएट होणे अतिशय महत्वाचे असते. ते तुम्ही कदाचित जर टेस्ट सिरीज लावली असेल तर तिथनं ते तुम्ही इव्हॅल्युएट करून घेऊ शकता. तुमचे कोणी मेंटर्स असेल त्यांच्याकडनं कळा, किंवा तुमचे मित्रमैत्रिणी असेल ज्यांनी युपीएससीचे मेन्स किंवा इंटरव्ह्यू लिहिलेला आहे त्यांच्याकडनं तुम्ही ते चेक करून घेऊ शकता. पण इव्हॅल्युएट करणे अतिशय महत्वाचं आहे. ठीक आहे. तर सुरुवात कशी करावी या संबंधित मी डिटेल तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. होप करतो की तुम्हाला या गोष्टी कळायला असतील की एक्झॅक्टली कसा तयारी करायला पाहिजे. तुम्ही अशाच पद्धतीने तयारी करा. मी गॅरंटी घेतो की तुमचं जे काही आपत्ती व्यवस्थापनासंबंधीचा जो प्रश्न आहे ना तो सुटणारच नाही आणि तुम्ही लिहून या, चांगल्या पद्धतीने लिहून या. करेक्ट. त्यानंतर बघा की विद्यार्थ्यांनी आम्हाला एक डिमांड केली होती की जे नवीन टॉपिक आलेले आहेत ना त्यासंबंधी कुठली बॅच अवेलेबल आहे आपल्याकडे. तर आम्ही जे नवीन टॉपिक आलेले आहेत, जसं जनरल स्टडी 1 मध्ये भारतीय समाज, जनरल स्टडी 2 मध्ये सामाजिक न्याय आंतरराष्ट्रीय संबंध, जनरल स्टडी 3 मध्ये अंतर्गत सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन आणि जनरल स्टडी 4 मध्ये नीतीशास्त्र, सचोटी व अभियोग्यता. तर या टॉपिक संबंधित विषय संबंधी आमची एक नवीन बॅच येतात, त्यालाच आम्ही नाव दिलेलं आहे ब्रिज कोर्स. आणि हा आपला मराठी आणि इंग्लिश या बायलिंग्वल लँग्वेज मध्ये असणार आहे. हा जो कोर्स आहे हा 24 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे, म्हणजे येणाऱ्या सोमवारपासून सुरू होणार आहे. आणि हा जो कोर्स आहे तो लाईव्ह आणि रेकॉर्डेड या दोन्ही फॉर्म मध्ये असेल. म्हणजे आपलं डेली एक लेक्चर झालं की त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल होईल आणि ते रिव्हिजनसाठी तुम्ही कितीदाही बघू शकता जोपर्यंत आपल्या कोर्सची व्हॅलिडिटी आहे. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये आम्ही तुम्हाला रिव्हिजन नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत, सो दॅट मेन एक्झामच्या पूर्वी तुम्ही ते फास्ट रिव्हिजन करू शकता आणि आन्सर रायटिंग प्रॅक्टिस तुमची केला जाणार आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. मी वारंवार सांगतोय तुम्हाला, जितकेही नवीन टॉपिक आहे ते सब्जेक्ट आहे त्याविषयीची आन्सर रायटिंग करून आम्ही या कोर्समध्ये घेणार आहोत. ठीक आहे. आणि त्याही पलीकडे बघा, हा जो कोर्स आहे हा 25 नोव्हेंबर पर्यंत जर तुम्ही परचेस केला तर त्याची जी काही ऑफर प्राइस आहे सध्या ती आहे 5,999. त्यानंतर ती 10,000 होणार आहे. म्हणून तुम्ही लवकरात लवकर तो परचेस करा. आणि या सर्व कोर्सला जे मेंटॉर करतायत ना ते ऑलरेडी युपीएससीचे मेन्स आणि इंटरव्ह्यू दिलेले मेंटॉर्स आहेत. करेक्ट. म्हणजे मी तुम्हाला अश्युरिटी देतो की तुमचा हा जो टॉपिक्स तुम्ही तयारी करणार आहात त्याबद्दलचं डिटेल जे काही अंडरस्टँडिंग आहे त्या पलीकडे आन्सर रायटिंग आहे हे आम्ही तुमच्याकडनं तयार करून घेऊ. करेक्ट. तर याबद्दल आणखी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आमचा नंबर आहे 8806242059. ठीक आहे. हा एक नंबर आहे. दुसरा जो नंबर आहे तो आहे 9403692940. ठीक आहे. ठीक आहे. तर हे दोन्ही नंबर
तुमचे कधीही कॉल करा, कुठल्याही नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यापैकी दुसरा जो नंबर आहे हा माझा आहे, यावर तुम्ही कॉल करू शकता आणि जाणून घेऊ शकता याबद्दल. त्यानंतर बघा, काही विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग संबंधित डाऊट आहे, तर त्यांनी म्हटलं की कुठली टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहे का. त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही टेस्ट सिरीज सुरू करतो आहे. 7 डिसेंबर म्हणजे पुढील महिन्यात आपली ही टेस्ट सिरीज सुरू होईल. या टेस्ट सिरीज मध्ये आम्ही तुम्हाला काय काय देतोय हे लक्षात घ्या. सुरुवातीला तर यामध्ये टोटल आम्ही तुमचे 12 पेपर घेतोय. प्रत्येक संडेला आपला एक पेपर होईल. पहिले जे 8 पेपर आहे, ठीक आहे, हे सेक्शनल पेपर आहे विद्यार्थ्यांचे, आणि 4 जे पेपर आहेत ते आपले फुल लेंथ पेपर असतील. आणि यामध्ये विद्यार्थ्यांना ते चेक करून दिला जाईल, इव्हॅल्युएट करून दिला जाईल. ऑलरेडी इव्हॅल्युएट करण्यासाठी जी आमची टीम आहे ती ऑलरेडी एक्सपर्ट जे आहे ते इंटरव्ह्यू दिलेले आहेत, करेक्ट. त्यानंतर तुम्हाला यामध्ये रेकॉर्डिंग प्रोव्हाइड होईल, म्हणजे की डिस्कशन आणि त्यानंतर त्यांच्या रेकॉर्डिंग, ठीक आहे. डिस्कशन रेकॉर्डिंग म्हणजे पेपर झाला की त्याचं डिस्कशन होणार आणि त्या डिस्कशन मधून तुम्ही सेल्फ इव्हॅल्युएट करू शकणार की तुम्हाला काय लिहायला पाहिजे होतं आणि कुठे तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे, करेक्ट. रेकॉर्डिंग अवेलेबल राहील, तुम्ही बघू शकता. त्यानंतर तुम्हाला याच्यात जे इव्हॅल्युएशन दिलं जाणार त्याच्यात व्हॅल्यू एडिशन ही आम्ही तुम्हाला देणार आहोत. व्हॅल्यू एडिशन म्हणजे काय तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट त्यामध्ये लिहिता आले पाहिजे, करेक्ट. त्या पलीकडे याच्यात मॉडेल आन्सर तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो, ठीक आहे. मॉडेल आन्सरही त्यामध्ये असणार आहे, जेणेकरून तुम्हाला एक कसा फ्लो असतो आन्सरचा ते कळणार, ठीक आहे. तर या टेस्ट सिरीज संबंधी जर आणखी तुम्हाला काही विचारायचं असेल तर पुन्हा एकदा आपले जे नंबर आहेत ते 8806242059 ने आणि 9403692940, करेक्ट. तर या नंबरवर तुम्ही कधी कॉल करा, तुम्हाला याबद्दल डिटेल माहिती दिला जाईल. आशा करतो तुम्हाला की आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट या सब्जेक्टची सुरुवात कशी करावी, काय गोष्टी वाचल्या गेल्या पाहिजे, त्याचा जो डिटेल सिलेबस जो टेलिग्रामवर अपलोडेड आहे तो तुम्ही डाउनलोड करून घ्या. याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती मिळालेली असणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचवा. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.